स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण अगोदर 2 कांदे तळून घ्यायचे. बिर्याणी म्हणलं की अगोदर कांदा हवाच, त्यासाठी कांदा तळून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा छान असा गोल्डन ब्राऊनवरती तळून झालेला आहे. आणि इथे आपण सर्व फ्रेश भाज्या घेतल्यात. फ्लावर, गाजर, टॅमॅटो, वाटाणा, कांदा. वाटाणा मी भरपूर घेतला आहे. इथे तळलेला कांदा, खडे मसाले, आलं लसूण पेस्ट, दही. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण एका कढईमध्ये जे आपण कांदा तळलेला तेल आहे त्यातच हे खडे मसाले टाकून घेऊयात. यातले अर्धेच खडे मसाले मी घेतलेत, अर्धे आपण राईससाठी वापरणार आहोत. हा उभा चिरलेला कांदा, तोही छान असा ब्राऊन कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचा. कांदा भाजताना शक्यतो तो असा सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान सुट्टा झाल्यावर लगेच असा ब्राऊन होतो. इथे आपला कांदा छान आता गोल्डन ब्राऊनवर झाला आहे. तर आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटोही छान असा सॉफ्ट झाला पाहिजे आपला. खूप सोपी बिर्याणी, अगदी झटपट होते. इथं फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट आपण टाकली 1.5 चमचा. ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आलं लसूणमधला कच्चेपणा निघून गेला पाहिजे. मस्त ती अशी तेलात भाजून घ्यायची. आणि इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. आणि हे आपल्या ज्या फ्रेश भाज्या होत्या त्यात आपण ह्यात मसाल्यांमध्ये घालून छान अशा परतून घ्यायच्यात. भाज्या छान परतायच्या, म्हणजे मसाला आपला छान भाज्यांना कोट झाला पाहिजे. मस्त अशी कलर दिसतो आपला भाजीचा. छान अशी ती करायची आणि वाफ काढून घ्यायची. तर पाहू शकता मस्त असं भाज्यांचंच पाणी सुटलेलं आहे. भाजीचा कलर पाहू शकता मस्त असा दिसतो. आता आपण यात दही टाकून घेऊयात. दही टाकल्यामुळेही भाजीला छान पाणी सुटतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही आपल्याला हे भाज्या शिजवताना. तर आपण परत झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती. हा थोडासा तळलेला कांदा. ह्या भाज्या फ्रेश असल्यामुळे थोडं शिजायला त्याला वेळ लागतो, पण आपल्याला अर्धी कच्चीच भाजी शिजून घ्यायची. भाजी होते तोपर्यंत आपण भातासाठी पाणी ठेवूया. आणि हे राहिलेले जे खडे मसाले होते ह्या पाण्यात टाकून घेऊया आपण. इथे मी तिप्पट पाणी ठेवलेलं आहे भातासाठी. आणि मीठ आपण इथे 6 चमचे वापरलेत. तोपर्यंत भाजीची आपली छान अशी वाफ निघालेली. आता आपण इथे भाजी थोडीशी हलवून गॅस बंद करून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ. इथे भाजी आपल्या आता अर्धा कच्च्या शिजलेल्या आहेत. पाहू शकता मस्त असा भाजीला कलर आला आपल्या. आणि तोपर्यंत आता आपण भाताची तयारी करू. इथे मी अर्धा तासापूर्वी बासमती तांदूळ भिजवून ठेवला होता. आता पाण्याला उकळी फुटली. आपण शहाजिरे टाकल्यामुळे पाण्याचा कलर थोडासा लालसर झाला आहे. त्यासाठी आपण ह्यात 1 लिंबाचा रस टाकलेला आहे. लिंबाचा रस टाकल्यामुळे पाण्याचा पाहू शकता कलर बदललेला आहे इथे. आणि हा तांदूळ घालून घेऊया. 1 चमचा तेल टाकलेलं आहे मी पाण्यात. आणि अर्धा कच्चा आपण इथे राईस शिजवून घेणार आहोत. पाहू शकता. आणि आपला हा पाणी जास्त ठेवल्यामुळे भात असा सुटसुटीत होतो. शक्यतो भाताला जुना तांदूळ वापरायचा. आता आपण इथे लेअर करून घेऊया. अगोदर खाली सर्व भाज्या घालून घ्यायच्यात. आणि त्यामध्ये आता ह्या ज्या कढईला आपला मसाला चिटकलेला आहे ते आपण जे भाताचं पाणी निघाले ते 1 वाटी पाणी घेऊया. आणि ह्या कढईमध्ये टाकून त्याला जो मसाला चिटकला आहे तो सर्व आपण ह्या पाण्याने हे करून स्वच्छ असं हे ते पुसून घ्यायचं सर्व त्या पाण्याने. आणि त्या भाज्यांमध्ये हे पाणी घालून घ्यायचं. आता आपण जो आपला राईस होता तो ह्या भाज्यांवरती घालून घ्यायचा. खूप सोपी बिर्याणी आणि झटपट होते. खूप काही करावं लागत नाही एक्स्ट्राचं.
तुम्ही पाहू शकता आपला भातही छान असा सुट्टा सुट्टा शिजलेला आहे। शक्यतो बिर्याणीला जुना तांदूळच वापरायचा। आता यावरती आपण आवडीनुसार साजूक तूप घालून घेऊया। तळलेला कांदा इथे मी खूप वापरलेला नाही तर बिर्याणी तशी गोड लागते। सगळीकडे पसरून घ्यायचा आहे कांदा आणि कोथिंबीर आणि पुदिना। पाहू शकता बिर्याणी अशी मस्त आपली दिसत आहे। छान होते, झटकीपट होते आणि घरात ज्या भाज्या अवेलेबल असतात त्यात ही बिर्याणी सहज होऊन जाते आपली। ह्यात तुम्ही पनीर टाकू शकता, शिमला मिरची ॲड करू शकता। तर आता आपला तवाही तापलेला आहे। आपण 10 मिनिटं फुल फ्लेमवरती आणि एक 15 मिनिटं स्लो फ्लेमवरती ठेवणार आहे। आता आपली इथे बिर्याणी तयार आहे। आता आपण पाहूया। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला भात शिजलाय। एक एक तांदूळ असा सुट्टा सुट्टा झालेला आहे आणि कलरही पाहू शकता मस्त असा आपल्या बिर्याणीला आलेला आहे। तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा, खूप झटकीपट होते। हे पहा मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयारी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।